तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति भूरिदा जनाः। श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन आपल्या प्रवचनमालेचा हा विषय आहे. वचनामृताचा आपण 13वा अध्याय बघत आहोत आणि हा जो गीतेचा श्लोक आहे की यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद् योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. जो अशा प्रकारे बघतो तोच बघतो. म्हणजे नीट बघणं, जसं आहे तसं बघणं, याविषयी ते सांगत आहेत. कारण काय की आपण आपल्या व्यवहारात बघतो की जे जसं बघायचं आहे तसं बघत नाही, जसं बघायला नको तसं बघतो. म्हणून हा विषय अध्यात्माचा आहे आणि आता याच्यानंतर जो परिचय देणार आहे हा सगळ्याच पूर्ण विषय वेदांताचा आहे. वेद म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, अतींद्रिय ज्ञान की जे आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण करता येत नाही. इंद्रियांच्या पलीकडे जावं लागतं, मनाच्या पलीकडे जावं लागतं, त्याचा प्रयत्न करावा लागतो. सतत प्रयत्न करता करता आपल्याला मनाच्या पलीकडे जे विश्व आहे त्याचं ओझरतं दर्शन होतं, असं स्वामीजी म्हणतात राजयोगामध्ये. की आपल्याला हळूहळू कळायला लागते की याच्या पलीकडे पण काही आहे. एरवी आपण सतत या जगातच वापरत असतो. म्हणजे आपलं विश्व जे आहे इतकंच असतं. त्यामुळे ह्या ज्या श्लोकात सांगितलं गीतेच्या की जरी आपल्यामध्ये ती चिंतनाची योग्यता नाही आहे, ब्रह्मचिंतन करण्याची योग्य नाही आहे, त्याला सांख्य म्हटलं. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं. ब्रह्म आहे तेच एकमेव सत्य आहे आणि तेच सारवत आहे, वस्तू आहे. मग जेव्हा एकमेव आहे, सारवत आहे, मग त्याचं चिंतन करा. ती वस्तू आपल्या जीवनाचा विषय करून घ्या, एकरूप व्हा त्याच्याशी. हे अगदी साधं सरळ सोपं आहे, परंतु तसं होत नसतं की नाही. जरी गोष्ट उत्तम असली, सर्वोत्तम असली, 15व्या अध्यायात पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. पुरुष म्हणजे तत्व. परमतत्व असलं, सर्वोच्च तत्व असलं तरी काही आपण तिकडे वळत नाही, तो आपल्या चिंतनाचा विषय होत नाही. याचं कारण तशा प्रकारचं आपलं व्यक्तित्व नाही आहे. आपण तशा प्रकारे गेल्या अनेक जन्मात घडलो नाही आणि या जन्मातसुद्धा तसं काही होत नाही आहे, झालं नाही आहे. ही वस्तुस्थिती जेव्हा आपल्या लक्षात येते, मग आपल्यासाठी काय म्हणजे श्लोकात सांगितलं आहे, आपण ज्याचा गेल्यावेळी उहापोह केला की त्यांनी काही बिघडत नाही, या अर्थाने की तुम्हाला तेच मिळेल आहे आणि जो सतत चिंतन करतो त्यालाही तेच मिळेल आहे, फक्त अभिव्यक्तीमध्ये फरक राहिले. म्हणून तिथे फक्त हे भगवान तू प्रभू मी दास हा योग आहे. तू आई मी मूल, तसंच तू माझी माता माझा पिता, मी पूर्ण मी तुझा अंश. भक्त असं कधीच म्हणू इच्छित नसतो की मीच ब्रह्म कोण म्हणेल? सोहमस्मी कोण म्हणेल? तो सांख्य ज्ञानयोगी, ज्याला माहिती आहे काय की ब्रह्मस्वरूप दुसरं काहीच नाही. मग कशाला याच्यात चिंतन करायचं? त्या मायेचं चिंतन कशाला करायचं? कारण माया नावाची गोष्टच नाही आहे, तिचं अस्तित्वच नाही आहे. मग जी गोष्टी अस्तित्व आहे नाही आहे, त्याच्यात सार नाही आहे,
मग त्या गोष्टीचं चिंतन करायचं, मग आपल्या मनाचा विषय करायचा कशाला, हे झालं तत्त्व. पण व्यवहार तसा नसतो. आपण कितीही म्हटलं की जे व्यर्थ आहे ते व्यर्थच असायला हवं, तसं होत नाही. व्यर्थ गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा व्यापतात, आपलं विश्व खूप व्यापतात. किंबहुना असंच असतं की जे व्यर्थ गोष्टी असतात, निस्सार गोष्टी असतात, त्यांनीच आपलं जीवन भरून गेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता इथे जे म्हटलं आहे ब्रह्म, मीच ब्रह्म म्हणायला वावच नाही आपल्याकडे, नाही. ते आपल्याला जमणारच नाही. जमणार नाही म्हणजे तुम्ही बाद झाले असं नाही आहे. हे जे तत्त्व आहे, वेद तत्त्व आहे, वेदाचं म्हणणं असं आहे की तुम्ही बाद झाले असं नाही, कशानेच बाद होत नाही. तुम्ही नेहमीच खेळू शकता. पुन्हा खेळामध्ये असतं ना, बाद झालं की कबड्डीमध्ये असतं, खुतुतूमध्ये तो आऊट होतो, त्याला याच्या बाहेर बसावं लागतं, त्या रेषेच्या बाहेर बसावं लागतं, कारण तो आता बाद झालेला आहे. पण तिकडला बाद झाला की पुन्हा आत येतो, म्हणजे पूर्ण बाद झालेला नाही तो, त्याला पुन्हा संधी मिळते खेळण्याची, तर पुन्हा इकडे येतो, पुन्हा खेळतो. असंच वेदांत म्हणा किंवा वेद म्हणा असं म्हणतात की असं बाद होणं नाही आहे. किंबहुना असे म्हणतात की तेच एकच आहे, दोन्ही गोष्टी एकच आहे. म्हणून भक्त म्हणजे योग, योगी आहे तो. मग भक्त योगी असो की कर्मयोगी असो किंवा ध्यानयोगी असो, हे तिन्ही एकच आहेत. त्याला कर्मनिष्ठा म्हटलं आहे गीतेमध्ये. ज्ञाननिष्ठा म्हणजे त्याला सगळं होऊन गेलं, माहीत होऊन गेलं आहे, खरं काय खोटं काय, कामाचं काय बिनकामाचं काय. आता याच्यानंतर आपण बघितलं त्वमेव सूक्ष्म त्वम स्थूला व्यक्ताव्यक्तस्वरूपिणी निराकारा अपि साकारा कस्त्वाम वेदितुमर्हति. हे निर्वाण महानिर्वाण तंत्रातलं आहे हा श्लोक, आणि हा पूर्णपणे सगुण साकार ब्रह्माचा आहे. ब्रह्माचं सगुण साकार रूप देवी रूपामध्ये. देवी ही स्वामी ठाकूर म्हणतात ही ब्रह्ममयी आहे. सुंदर शब्द. जसं ब्रह्म असतं, ब्रह्माला काही लिंग नसतं, कोणतंच लिंग नसतं, सगळ्यांच्या पलीकडे असतं. पण जेव्हा आपल्यावर कृपा करतं, आपल्यावर अनुग्रह करतं, आपण पात्र नसूनसुद्धा, त्यावेळी ती देवी होते, देवता माता होते की नाही. पण माता झाल्यानंतर ती तशीच असते, ब्रह्मरूपिणीच असते. आणि म्हणूनच ती कृपा करते आणि आपलं काय होतं, आपण कृतकृत्य होतो, कृतार्थ होतो. हा विषय आपल्याला आज घेतो आहे आपण. कलकत्त्याकडे जहाज आता चाललेलं आहे, हे सगळं वर्णन आहे. मी इथे काही जास्ती वाचत नाही, तरी पण काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. खोलीत जे लोक भगवान श्रीरामकृष्णांच्या दर्शनाने आपली दृष्टी निववित आहेत व त्यांची अमृतमयी वाणी श्रवण करीत आहेत, त्यांना जहाज चालते की नाही, आहे की नाही याची दादही नव्हती. भ्रमर म्हणजे भुंगा फुलावर बसल्यानंतरही का कधी गुंजाराव करतो. लोक मग्न झाले, म्हणजे विसरून गेले, बाहेरचं जग विसरून गेले. आपण जहाजात बसलो आहे, कलकत्त्याकडे, सगळं ते श्रीरामकृष्णांना बघण्यामध्ये आणि त्यांचं म्हणणं ऐकण्यामध्ये, त्यांची वाणी श्रवण करण्यामध्येच त्यांचं सगळं लक्ष आहे. म्हणजे ब्रह्मचिंतन स्वतः नाही करू शकत नाही. जसं आपण जो कर्मयोगी असतो, भक्तयोगी असतो, ध्यानयोगी असतो, त्याला ब्रह्मचिंतन करणं, ब्रह्म म्हणजे अद्वैताचं चिंतन करणं कठीण आहे. त्याच्या कोतीच्या बाहेरचं आहे. मन शांत होतच नाही. मन अतिशय चंचल आहे. हे चंचल मन स्थिरच होत नाही, किती प्रयत्न केला तरी. पण स्थिर होत नाही. पण आता स्थिर झालं आहे की श्रीरामकृष्ण समोर आहेत, ते बोलत आहेत आणि ऐकणं चालू आहे, श्रवण चालू आहे. श्रवणं आणि बघणं, कानाने ऐकणं, डोळ्यांनी बघणं, हे दोन इंद्रिय जे आहेत, हे दोन्ही ज्ञानेंद्रिय आहेत. ही दोन इंद्रिय तुम्हाला पूर्णपणे तुमच्या मनाला काबू करून घेतात. जर याचा विषय
माया असेल, जगत असेल, ते घडतं. इथे पण तेच घडतं की श्रीरामकृष्ण आता जे बसले आहेत जहाजामध्ये, बरेच लोक आहेत, ते काही सगळेच काही साधक नाही आहे, मुमुक्षु नाही आहेत. किंबहुना बहुतेकांना अध्यात्माशी काही विशेष देणंघेणं नाही आहे असं ढोबळ मनाने म्हणता येईल. पुष्कळांना अध्यात्म, धर्म हे वगैरे काही विशेष काय त्याचं देणंघेणं नसतं. असं असूनसुद्धा हा विषय आपल्या मनोरंजनाचा नसूनसुद्धा त्यांनी आपलं मन काबीज होऊ शकतं, कॅप्चर होऊ शकतं की नाही. म्हणून ते म्हणतात की त्यांना कळत पण नाही आहे आपण कुठे आहो. म्हणजे स्थलकालाचं भान समाप्त होतं. ध्यानामध्ये तेच असतं. ध्यानामध्ये सुद्धा जर आपल्याला आपण कुठे बसलेलो आहोत, म्हणजे ध्यानामध्ये आपल्याला हा सांगता येतं, तुम्ही कुठे बसल्यात विसरून जा. आपल्याला कुठे बसलो याचं भान असतं. त्याला म्हणतात स्थळाचं भान असतं, काळाचं भान असतं. विसरून जा आपण घरी आहोत की घरी नाहीत किंवा आणखी कुठे आहोत याचं पूर्णपणे मनात. नंतर कुठे आहोत, आजची तारीख काय आहे, आताची वेळ काय आहे, कारण ह्याच गोष्टी घेऊन मन आपल्याला पकडतं. सतत त्याच्यात ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि मन त्यालाच म्हणतात, मन स्वतःला नाश करू इच्छित नाही. आणि ध्यानामध्ये तुम्हाला मनाला संपवून टाक. मनाचा त्याला शास्त्रीय शब्द आहे मनोनाश म्हणतात की नाही. आता मनोनाश म्हणजे मनाचा नाश. मनाचा नाश केला तरच मन चंचल वगैरे त्याचा प्रश्न उठणार नाही. मन चंचल का होतं की नाही, माझं मन आहे. मग माझं मन म्हटलं की सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. मी कुठे आहे, काय आहे, मी काय केलं, काय नाही केलं, काय करू शकलो, काय करू शकत नाही, या सगळ्या गोष्टी संकल्पाने येतात. आणि आपलं चित्त आणखी चंचल आहे, ते आणखी चंचल करून टाकतात. मग ते सच्चिंतन वगैरे काही होत नाही. हा आपला अनुभव नेहमीचा. त्यामुळे आणखी एक पर्याय त्यालाच योगशास्त्र म्हणतात. मग तुम्ही त्याला कर्मयोग म्हणा, भक्तियोग म्हणा, ध्यानयोग म्हणा, काही म्हणा, पण त्यालाच योगशास्त्र म्हणतात. मग असं शक्य नाही काहीतरी शक्य आहे, तुम्ही कशात तरी गुंतवू शकता, पण तो विषय मायेच्या अंतर्गत नाही आहे. मायेच्या अंतर्गत म्हणजे त्रिगुणाच्या अंतर्गत नाही आहे, प्रकृतीच्या अंतर्गत नाही, तर प्रकृतीचा जो स्वामी आहे त्याच्या अंतर्गत आहे. मम माया, त्या भगवंताची माया भगवंतामध्ये तुमचं आहे. तर भगवंताला धरून त्याला सच्चिंतन होतं. त्याला सच्चिंतन म्हणतात किंवा सत्संग म्हणतात. आता हा जो चालला आहे जहाजामध्ये, हा सत्संग आहे. म्हणजे जरी हे जे लोक सगळे आहेत हे सत्संगाला काही असे नाही आहे, एरवी वेळ काढून जाणार नाही. आता हे आले कशाला जहाजात, चला जहाजात आपण छान फिरून येऊया की नाही, त्यामुळे आलेले आहेत. असं काही त्यांचं काही रामकृष्णांना ऐकायचं आहे, बघायचं आहे वगैरे, त्यातले फार कमी लोक असतील, 10-20% असतील. बाकी सगळे जहाजात फिरायला आलेले आहेत नदीवर. लोकांना आवडतं ना पाण्यामध्ये फिरणं, नौका म्हणा किंवा जहाज म्हणा, तसा प्रकार आहे हा. पण असं असूनसुद्धा नुसतं श्रीरामकृष्णांचं दर्शन, त्यांची वाणी ऐकणं, ह्या दोन्ही गोष्टी माणसाला विसरायला लावतात. हा प्रपंच विसरायला लावतात. इतकंच काय, आपण मौज करायला आलो हे सुद्धा विसरलं ते. याचं कारण काय, ते काय बघतात आहे बघा, सुंदर वर्णन आहे ते काय बघतात आहे. हास्यवदन आनंदमय नाही, म्हणजे ब्रह्म जेव्हा प्रत्यक्ष मनुष्य रूपात येतं, हास्यवदन, त्यांचं मुख, त्याच्यावर हास्य आहे, आनंदमय आहे. ते बघतात की ब्रह्म हे आनंदमय असतं. ब्रह्माचं वर्णन आनंदमय केलं जातं. ब्रह्मसूत्रामध्ये किंवा तैत्तिरीय उपनिषदामध्ये ब्रह्माचं वर्णन आनंदमय आहे. ते म्हणजे जे काही सगळं आनंदच आहे, दुसरं काहीच नाही आहे. दुःखाची, खेदाची, विषादाची छटा पण नाही आहे, त्याला आनंदमय म्हणतात. म्हणून श्रीरामकृष्णांचं वर्णन केलं आहे ते ब्रह्म आहे. पण आपल्या डोळ्यासमोर कसं येत आहे बघा, ज्याचा अनुभव घेऊ शकतो आपण, प्रत्यक्ष अनुभव, सगळेजण अनुभव घेऊ शकतो आहे. आपल्याला आनंदमय गोष्टी जगात बघायला मिळत नाही. किती आपण प्रयत्न केला, त्यात काही ना काहीतरी कटकट असते, शंका असते, ताण असतो, काही ना काहीतरी असतं. आपण कितीही म्हटलं देवाचं काम किंवा देवाचं दर्शन, तरी आपल्या मनामध्ये धुमाकूळ चालूच असतो. निखळ आनंद आपल्याला मिळत नाही. पण इथे म्हटलं आनंदमय
अनुराग रंजित नयन, सुंदर शब्द आहे, हे भजनातले शब्द आहेत ते. अनुराग रंजित नयन. अनुराग म्हणजे प्रेम, भक्ती. रंजित म्हणजे रंगलेले. त्यांची नेत्र जे आहेत प्रेमाने रंगलेली आहेत. म्हणजे त्यांच्या देहबोलीतून, व्यक्तित्वामधून, बोलण्यामधून, नयनामधून सगळं काही तुम्हाला प्रेम आणि भक्ती आणि आनंद दिसतो आहे. प्रियदर्शन हे सगळे विशेषण आहे. प्रियदर्शन, आपल्याला प्रेम उत्पन्न होईल. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचं वर्णन आहे. जसं सच्चिदानंद ब्रह्माचं वर्णन आहे, तसंच अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचं वर्णन आहे. तर तिथे प्रेम प्रिय असं दर्शन, दर्शन म्हणजे दिसणं. आपण देवदर्शन करतो ना, तसंच ते दर्शन मनाला भावणार आहे, आवडणार आहे. असा तो अद्भुत योगी. अद्भुत म्हणजे सहजासहजी न बघायला मिळणारा किंवा कधी न बघितलेला, त्याला अद्भुत म्हणतात. अचानक काहीतरी दिसतं आणि आपण आपले डोळे फाकून बघत असतो, आ वासून बघत असतो. याचं कारण काय? आपण कधी बघितलं नसतं. जे नेहमी बघतो त्याच्यासाठी आ वासत नाही आणि डोळे फाकत नाही आपले. अचानक काहीतरी कधी बघायला न मिळालं, अचानक दिसलं, त्याला अद्भुत म्हणतात. हे जे अद्भुत आणि अर्थातच योगी. योगी म्हणजे काय? ज्याचा योग जडलेला आहे देवाशी, त्याला योगी म्हणतात. हा व्यापक शब्द आहे इथे वापरलेला. योगी, योगीमध्ये या शब्दामध्ये बरेचसे छटा आहेत. योगी म्हणजे त्याचं दिसतं आहे की त्याचं प्रपंचाशी, व्यवहाराशी, जगाशी काही देणे घेणं नाही आहे की नाही. त्याच्या पलीकडे सुद्धा माणूस जाऊ शकतो हे त्या व्यक्तीला बघून आपल्याला कळतं. असं शक्य आहे ते की नाही. आपल्याला नाही शक्य, आपण करू शकत नाही, आपल्याला माहिती नाही, त्याची कल्पना पण नाही आहे. पण इथे बघितलं की तसं आहे, तसं होऊ शकतं, तसं घडतं. त्याने मग आपल्यामध्ये तो संस्कार येतो आणि आपल्याला वाटतं की रे शक्य आहे, तर आपल्याला एवढं नाही तर काहीतरी शक्य आपल्या बाबतीतसुद्धा होईल की. आणि त्यामुळे सगळेजणं मुग्ध होऊन ते बघत आहेत. सुंदर वर्णन केलं आहे मास्तर महाशयाने. मुग्धता, आपण सगळं विसरून गेलो आणि मुग्ध होऊन गेलो आहे. मुग्ध शब्द हा बराचसा प्रचलित आहे. मुग्ध म्हणजे त्या क्षणापुरती किंवा त्या वेळापुरती आपल्या मनात दुसरं काही येत नाही. दुसरा संकल्प, दुसरा विचार, मग तो कोणताच येत नाही. आपण पूर्ण आपलं मन त्या गोष्टींनी पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. म्हणून त्याचं वर्णन पुढे आलं आहे. एका भगवंताखेरीस त्याला काहीच माहीत नाही. हे मुग्धीचं शब्दाचं वर्णन आहे. पुढे आलं, तिथं आलेलंच आहे. एका भगवंताखेरीस त्याला काहीच माहीत नाही. असं असू शकतं की आपल्याला सगळं काय माहिती आहे, भगवंत सोडून सगळंच काय माहिती आहे. पण इथं उलटं आहे. त्यांना भगवंतच माहिती आहे, बाकी काहीही माहीत नाही. नंतर सुद्धा श्रीरामकृष्णांचे बोलणे सुरूच होते. आता याच्या पलीकडे श्रीरामकृष्णांचा उपदेश आहे. वेदांतवाद्यांच्या दृष्टी ब्रह्मज्ञाच्या मते सृष्टी, स्थिती, लय, जगत हा सारा शक्तीचा खेळ. हे सगळे हा जे विचार आहेत किंवा चिंतन जे आहे हे पूर्णपणे तत्त्वज्ञानावर अद्वैत तत्त्वज्ञानावर आधारित आहे. जे शंकराचार्यांनी मांडलेलं आहे, उपनिषद काय म्हणतात, वेद काय म्हणतात, त्यांचं शेवटचं बोलणं काय आहे, अंतिम बोलणं काय आहे, त्याला वेदांत म्हणतात. आपण खूपशा गोष्टी बोलतो, खूपशा गोष्टी ऐकतो, सांगतो आणि शेवटी सांगतो की बाबा हे सगळं सांगितलं आहे, पण याचं जर सार काढलं तर हे आहे, त्याला वेदांत म्हणतात. निर्णय, अंतिम निर्णय. जसा न्यायाधीश असतो, दोन्ही पक्षाचं ऐकतो तो आणि दोन्ही पक्षांचं ऐकून आपलं एक मत बनवतो. यातलं काय, याचं सत्य आहे की याचं सत्य, याचं किती सत्य आहे, त्याचं किती सत्य आहे. मग तो लिहितो सगळं आणि शेवटी ऑर्डर असते. ऑर्डर काही जास्ती मोठी नसते, एक छोटीशी असते, 4-5 ओळीची असते. त्याच्यात निष्कर्ष असतो की इतकं लिहिलं आहे मी, 100 पानं, 1000 पानं, काही काही जजमेंट्स खूप मोठे असतात.
सगळे साक्षी सगळंच त्यात लिहिलं असतं. पण जजमेंटच्या शेवटी असतं निष्कर्ष, त्याला म्हणतात अंत. निष्कर्ष नेहमी शेवटी येतो, कन्क्लुजन. निबंध लिहितो आपण, इंट्रोडक्शन लिहितो, कंटेंट्स लिहितो, आणि शेवटी आपण निष्कर्ष काढतो, कन्क्लुजन. हे सगळं आमचा निष्कर्ष काय आहे? निष्कर्ष हा आहे. निष्कर्ष इथे म्हटलं आहे काय? सारा शक्तीचा खेळ. अशी एक शक्ती आहे, वैष्णवी शक्ती आहे, भगवंताची शक्ती आहे की नाही, की ती सगळं हे हा लीला करते, खेळ करते. त्याच्यात आपण आपल्या मनाला पकडते, ती आपल्या मनाला कॅप्चर करते. त्याला म्हणतात खेळ, लीला. जसं आपण कोणता खेळ बघत आहोत, टी व्हीवर बघा किंवा प्रत्यक्ष मैदानावर जाऊन, समजा क्रिकेटचा खेळ बघत आहोत, खेळणारे तर ते मध्ये खेळत असतात आणि सगळे त्याचे काही पार्ट नसतं, ते खेळामध्ये त्यांचा काही सहभाग नसतो. फक्त स्टेडियममध्ये बसलेले असतात हजारो लोक, पण त्यात सगळं कसं कुठं असतं, काय खेळ चालला आहे तिथे, ज्या पिचवर जो खेळ चालला आहे, बॅटिंग चालली आहे, नंतर जे काही मैदानात चाललं आहे त्याच्यावर त्याचं लक्ष असतं. त्याला म्हणतात लीला. म्हणजे इतरांचा त्याचे काही संबंध नाही आहे, पण त्यांनीसुद्धा हे लोक बघणारी सगळे त्याच्यामध्ये गुंग होऊन गेलेली आहेत. प्रत्यक्ष भाग न घेऊनसुद्धा त्याच्यामध्ये मग्न होऊन गेलेली आहेत, गुंग होऊन गेलेली आहेत. म्हणून हा सारा शक्तीचा खेळ आहे. शक्तीचा खेळ म्हणजे आता शक्ती ही रामकृष्ण वचना म्हणतात, नेहमी म्हणतात, ठाकूर म्हणतात की ब्रह्मा आणि शक्तीमध्ये काही अंतर नाही आहे, दोन्ही एकच आहे. आपण जे बघतो आहे ब्रह्माचा खेळ आहे, शक्ती नावाची वेगळी गोष्ट नाही आहे. फक्त काय होतं आहे की आपण ब्रह्माचा खेळ नाही म्हणतो, शक्तीचा खेळ म्हणतो, आणि तिथेच ते विद्या आणि अविद्या येते. आपण असं म्हणत नाही की सगळं काही समुद्रच आहे. आपण म्हणतो की हा समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटा आहे म्हणतो. नाही, सगळं समुद्र जे आहे म्हटलं त्याला म्हणतात ज्ञान. फक्त एकच समुद्र आहे, त्याला म्हणतात ज्ञान, त्याला म्हणतात विद्या, ब्रह्मविद्या त्याला म्हणतात, त्यालाच अद्वैत ज्ञान म्हणतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की लाटा आहेत आणि समुद्र आहे, समुद्राच्या लाटा म्हटलं, लाटा समुद्राच्याच आहेत, प्रश्न नाही आहे. पण तुम्ही लाटांना वेगळं अस्तित्व दिलं, नामरूपाला वेगळं अस्तित्व मानलं, त्याला म्हणतात अज्ञान. याचं कारण काय? ते तुमच्या मनामध्ये त्याचं अस्तित्व आहे, अस्तिबोध निर्माण करतात. म्हणून ते म्हटलं आहे की हा सारा शक्तीचा खेळ. विचार करू जाता हे सारं स्वप्नवत वाटतं. ब्रह्मच वस्तू, बाकी सर्व वस्तू, स्वतः शक्तीसुद्धा स्वप्नवतच अवस्तू आहे. निखळ ब्रह्मज्ञान आहे, निखळ अद्वैत तत्त्वज्ञान आहे. पण हे साधारण माणसाला समजणं कठीण आहे. शक्तीसुद्धा इथे म्हटलं आहे स्वप्नवतच. जसं स्वप्नामध्ये आपण बघतो, सगळं काही बघतो की नाही, आणि स्वप्न बघत असताना जसं जागृतीमध्ये आपल्याला सगळं काही स्पष्टपणे खरं वाटतं, म्हणजे त्याच्यामध्ये आभास आहे असं वाटत नाही. आभास नावाची एक गोष्ट असते. आभास म्हणजे ते दिसते पण तशी नसते, त्याला आभास म्हणतो. इल्युजन, डिल्युजन, पुष्कळशे प्रकारचे आभास. आभासाचे खूप प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत. त्याला ऑप्टिकल इल्युजन वगैरे म्हणतात, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून ते विज्ञानामध्ये सुरुवातीला शिकवतात, हे बघा ही आकृती अशी आहे तशी नाही आहे, पॅरल रेषा आहेत पण पॅरल नाहीत, ह्या तुम्हाला दिसतात त्या समांतर आहेत पण समांतर नाही आहेत की नाही, किंवा आपल्याला समांतर नसणारे दिसतात पण ॲक्च्युली समांतर आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी भौतिक तत्त्वज्ञानामध्ये, रसायनशास्त्रामध्ये सुद्धा शिकवतात. या वस्तू असे आहे पण असे. तुम्ही आधी फिजिकल बघता, नंतर आपण टेस्ट करून बघतो प्रयोगशाळेमध्ये. म्हणजे आपण काय करतो, विभिन्न प्रकारे त्याला पडताळून बघतो, चाचपून बघतो, आणि मग त्याची सत्यता किंवा असत्यता आपण निश्चित करतो. इथे स्वप्नामध्ये तुम्हाला हे सगळं जसं तसं दिसतं, जसं जागृतीमध्ये दिसतं. पण ते स्वप्न म्हणजे खोटं आहे, आभास आहे. केव्हा कळतं? आपण जागे झाल्यानंतर कळतं. अरे इथे तर स्वप्न होतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो स्वप्नात वाघ बघितला, तो स्वप्नातला वाघ खरा असतो, त्याची भीती वाटते तुम्हाला. जेव्हा आपण स्वप्नातून जागे होतो, अरे तो स्वप्नातला वाघ आहे असं म्हणतो,
त्याला घाबरायचं नसतं. हे घाबरायचं नसतं केव्हा म्हणतो? जागे झाल्यावर म्हणतो. स्वप्नात म्हणत नाही, अरे स्वप्नातला वाघ आहे, याला कशाला घाबरायचं, असं आपण स्वप्नात म्हणत नाही. कारण जोपर्यंत स्वप्न बघतो तेव्हा ते तंतोतंत सत्य असतं. मग इथेच सांगतात आहे. म्हणून हे दिसणं ही शक्तीचा भाग आहे की नाही. दिसणं, ऐकणं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी शक्तीच्या अंतर्गत येतात. शक्ती म्हणजे व्यक्त स्वरूप, ब्रह्माचं व्यक्त स्वरूप, त्याला म्हणतात शक्ती की नाही. कारण त्यामुळेच आपल्याला दिसतं मम माया दुरत्या त्रिगुणमयी, त्रिगुणाला शक्ती म्हणतात. ती ब्रह्मशक्ती त्रिगुणामध्ये म्हणजे प्रत्यक्ष प्रकट होते, नामरूप धारण करते. किंवा ते मन म्हणते. नामरूप, मन, माया सगळ्या एकच गोष्टी आहेत की नाही. मन म्हणजेच मायेच्या अंतर्गत येतं. त्यामुळे हे मन ब्रह्माला न बघता प्रपंचाला बघतो. या मनाचा नाश झाला जे उरतं त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. म्हणून ते म्हणतात की सगळं अवस्तू, याला म्हटलं आहे सांख्य. गीतेमध्ये याला सांख्य म्हटलेलं आहे, ज्ञान म्हटलेलं आहे, आत्मज्ञान म्हटलं आहे. पण पुढे आपण जेव्हा आपण व्यवहारात येतो, आकाशात आपण फिरतो आहे, पण आपलं विमान जमिनीवर जेव्हा येतं तेव्हा कळतं की आपण म्हटलं आहे की ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. जे काही आहे ते समुद्रच आहे, लाटा नावाची गोष्ट नाही आहे. लाटा म्हणजे नामरूप आहे. खरं म्हणजे लाटा नावाचं काहीच नाही आहे. आपण लाटा बघतो तेव्हा समुद्रच बघतो. हे बोलायला ठीक आहे, पण जेव्हा ॲक्च्युली आपण व्यवहार करतो, खरोखर आपण जेव्हा व्यवहारात येतो, दररोजच्या व्यवहारात येतो, हर घडीच्या व्यवहारात येतो, तेव्हा मात्र आपल्याला कळतं की हे काही आपल्याला अजून पचनी पडलेलं नाही आहे. आपल्या मनाचा तो भाग झालेला नाही आहे. पण याचा अर्थ काही खोटं आहे का? ऐकून एक जरूर आहे का? याचा खूप उपयोग आहे. हे जे म्हटलं आहे ना ते की विचार करू जाता सृष्टी स्थिती लय जीव जगत, हेच आपण बघतो आहे. निर्माण होतं, राहतं आणि नाश पावतं. जीव म्हणजे आपण आणि जगत म्हणजे आपण सोडून बाकी उरलेलं, हेच बघतो आहे आपण. दुसरं काय बघतो आहे की नाही. पण आपण विचार केला म्हणजे आपण विचार करू शकायला पात्र असू तर, हा सगळा सूक्ष्म विचार आपण जर करू शकलो, करण्याला आपण पात्र ठरू शकलो, मग आपल्या लक्षात येईल आहे की हा सगळं काय स्वप्नवत आहे, स्वप्नासारखं आहे. आपण दररोज स्वप्न बघतो. अगदी थोडं जरी डुलकी आली तरी स्वप्न बघतो आपण. पण दररोज स्वप्न बघूनसुद्धा की नाही, दररोज आपला अनुभव असूनसुद्धा की स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी खोट्या असतात. त्याला आभास हा शब्द आहे, आभास आहे. आभास म्हणजे खरं नाही आहे, ते नुसतं दिसतं आहे, खरं नाही आहे असं वाटूनसुद्धा आपल्याला त्यातून काही आपण ग्रहण करत नाही, आपल्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही, आपल्याला काही ज्ञान प्राप्त होत नाही. याचं कारण आपण विचार करू शकत नाही, तसल्या प्रकारचा विचार करू शकत नाही. पण काही लोक करतात. वचनामृतामध्ये लीलाप्रसंगामध्ये पुष्कळशी उदाहरणं दिली आहे. असे प्रत्यक्ष ठाकूरच बघा ना, ते सतत सगळं आभासमय बघत असत. असे साधूंची खूप उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. लीलाप्रसंगामध्ये खूपशी उदाहरणं आहेत की एक साधू ते सांगायचा, तो गुहेत राहायचा. पाऊस आला की क्या सृष्टी बने, क्या भगवानने बनाय, असं म्हणायचा तो. की पुन्हा जायचा, आपल्याकडे जायचं. तर ते सगळं दिसतं आहे, खेळ दिसतो आहे, भगवंताचा खेळ दिसतो आहे. त्याला छान आनंद वाटतो, मजा वाटतं. काय गंमत आहे, काही नसूनही सगळं गंमत दिसते. तसं काहीच नाही आहे. जसं आपण चित्रपट बघतो, नाटक बघतो, त्यातलं काय प्रत्येक गोष्ट खोटी असते, म्हणून त्याला अभिनयच म्हणतात. नक्कल आहे ती, काहीच खरं नाही आहे. जादूचे खेळ बघतो, जादूचे खेळमध्ये जे काही दाखवलं ते आपण मुग्ध होऊन जातो, हा करून बघतो आपण. पण ते सगळी गोष्ट किती असली दाखवली, किती खरी वाटली, त्याला काहीच खरं नसतं. सगळंच्या सगळं इथून तिथपर्यंत सगळं खोटं असतं. खोटं असतं म्हणजे आभास असतो. काही आहे पण ते जसं दिसतं तसं नाही आहे, त्याला आभास म्हणतात. जसं दिसतंय तसं नाही आहे. चित्रपटामध्ये तुम्हाला सगळं दिसतं आहे पण तसं काही नाही आहे. तो सगळं अभिनय आहे, ॲक्टिंग आहे ती. तुम्ही ते ॲक्टिंग म्हणून बघा, मग तुम्हाला गंमत वाटेल ते. किंवा तुम्ही तिथे कल्पना करा. चित्रपट बघताना, सिरियल आजकाल पुष्कळशा प्रकारे आहे ते तुमची कल्पना करा की ते दृश्य तुम्ही त्या चौकटीमध्ये बघता आहात. मग ती
तुमच्या टी व्हीची चौकट असो किंवा मोठी चौकट असो, जी चित्रपटात असते, मोठ्या पडद्यावरची असते, तुम्ही कल्पना करता ते कॅमेरा पण आहे. कारण कॅमेराशिवाय शूटिंग होऊ शकत नाही. कॅमेरा असतो, आपण जे बघतो शूटिंग बघतो आहे, पण ती सलग असल्यामुळे आपल्याला ते काय इथे जे म्हटलं आहे की ते आभास आहे असं वाटत नाही आहे, स्वप्नवत वाटत नाही. तसं आहे, सगळंच खोटं आहे, सगळीच नक्कल आहे, सगळंच अभिनय आहे, सगळंच ॲक्टिंग आहे, काहीच नाही आहे. म्हणून शूटिंग तुम्ही जास्त वेळ बघू शकणार नाही. चित्रपटाचं शूटिंग तुम्ही जास्त वेळ बघू शकणार नाही, कारण अतिशय बोरिंग असतं ते, फारच बोरिंग असतं. आता मी बघितलं नाही कधी, पण आपण कल्पना करू शकतो की ते अत्यंत बोरिंग असतं, त्यात काहीच नसतं. ते तुम्हाला मुग्ध केव्हा करतं, तुम्हाला मनोरंजन केव्हा करतं, ते सगळं त्याला जोडलं जातं, एडिटिंग केलं जातं आणि सलग केलं जातं. जे विलग असलं, जसं आपण स्वप्न बघा, स्वप्न विलग असतात. तुम्ही सकाळी स्वप्न बघितलं, दुपारी बघितलं, रात्री बघितलं आहे की नाही, त्याचे काही संबंध नसतो. आधीच्या स्वप्नाचा दुसऱ्या नंतर पडलेल्या स्वप्नाशी काही संबंध नसतो. प्रत्येक स्वप्न अलग असतं, विलग असतं, त्याला आपण विलग म्हणतो, वेगळं असतं. एका स्वप्नाचा दुसऱ्या स्वप्नाशी काहीही संबंध नसतो. तसं जागृतीमध्ये तसंच आहे. आपण स्वप्न बघत आहोत की नाही, पण त्याचा संबंध जळतो आहे, हीच मुश्किली आहे की नाही. आपण झोपेच्या आधी जे जग बघितलं होतं, जे लोक बघितले होते, जे घर बघितलं होतं, जे काही होतं अस्तित्व, ते सगळं झोपेत तेच दिसतं आपल्याला, तसंच दिसत जातं. त्याच्यामुळे आपल्याला वाटते आभास हे समजत नाही आहे. हे आपण याचा विषय बघतो ब्रह्मज्ञानाचा. ह्याच्यामध्ये आपल्याला ते आभास आहे असं वाटत नाही आहे. कारण काय, म्हणजे काल बघितलं तेच आज बघतो आहे. फक्त फरक काय आहे, झोपेतून उठल्यानंतर आणि झोपेच्या आधी एवढंच फरक आहे, पण त्यात काही फरक जाणवत नाही आहे. त्यामुळे हा आभास आहे तसं नाही आहे काही, की नाही, असं वाटत नाही. याचं कारण काय इथे म्हटलं आहे की आपण चिंतन करत नाही, विचार करू शकत नाही. इथे लिहिलं आहे की विचार करू जाता, म्हणजे विचार केल्यास. आता विचार केल्यासच तुम्हाला कळून येईल, विचार नाही केला तर मग काही कळून येणार नाही. आपण विचार किती करतो, फारच कमी करतो. साधारण माणूस विचार करू शकत नाही, त्याच्या क्षमतेच्या बाहेरची बाब आहे. आपण विचारच करू शकत नाही. म्हणजे बहुतेक लोक विचारच करत नाही. म्हणजे ह्या त्रिगुणाच्या पलीकडे काय आहे की नाही याचा विचार करू शकत नाही माणसं, कारण त्यांना करायचं असतो हेच माहीत नाही आहे. ब्रह्मचिंतन करायचं असतं, कसं चिंतन करायचं हे माहीतच नाही आहे त्यांना. म्हणून ते म्हटलं आहे विचार करू जाता. आता विचार केला तर असं समजेल, नाही तर समजणार नाही तुम्हाला. कसं समजणार, कारण विचारच केला नाही आहे, त्याच्यावर समजण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. इथे ते म्हणतात, ठाकूर म्हणतात की विचार केला तर तुमच्या लक्षात येईल आहे की हे आपण जे बघतो आहे ना ते तसं नाही आहे. आता आपल्याला सांगितलं की आभास आहे सगळं. नाटकामध्ये जसं असतं, सिनेमात असतं, चित्र सगळं अभिनय असतो. तो ॲक्टिंग नथिंग दॅन बट अदर दॅन ॲक्टिंग आहे की नाही. तर ते ॲक्टिंग पण बघितलं ना तुम्हाला लक्षात येईल, अरे ॲक्टिंग आहे, खरं काहीच नाही आहे. जे तो दाखवतो आहे सगळी ॲक्टिंग आहे, 100% ॲक्टिंग आहे. ॲक्टिंग म्हणजे नक्कल आहे, ती खरी नाही. ॲक्टिंग म्हणजे नक्कल असेल नसते की नाही, ती सगळी ॲक्टिंग आहे, नक्कल आहे ती. म्हणून त्याला लीला म्हणतात, रामलीला, कृष्णलीला. ती लीला आहे, ॲक्टिंग आहे ती की नाही. मग कशावर खोटी कशावर ॲक्टिंग आहे समजलं आम्हाला. पण तो आभास म्हणजे त्यालाच मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे खोटी, म्हणजे आभास, नकली, त्याला आभास म्हणतात. खोटी नावाची गोष्ट नसते, गोष्ट असते पण जशी दिसते तशी नसते, त्याला आभास म्हणतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये मिथ्या म्हटलं आहे. जगन मिथ्या म्हणजे ती आभास आहे असं म्हटलं आहे. मिथ्या म्हणजे आपण खोटी म्हणतो, आपल्याला खोटी शब्दाचा अर्थ तो होत नाही. खोटी शब्दाचा अर्थ तो आभास आहे, ती दिसते पण तशी नाही आहे. मग त्याचा ठीक आहे आम्हाला समजलं, तर पुढे काय, याची आम्हाला काय देणं घेणं आहे, याने आम्हाला काय फायदा होणार आहे. तुम्ही तुमचं चिंतन सच्चिंतन होईल, चिंतन तर होणारच, ते तुम्ही टाळू शकत नाही. मनाचे संकल्प विचार तुम्ही टाळू शकत नाही, पण ते असत विषयाला धरून असतात, सत विषयाला धरून असतात. मग विचार करायला आम्हाला जमत नाही आहे. मग वेगळ्या पद्धतीने विचार करता येतो. जसं आपण म्हणतो आहे की आपण जेव्हा झोपतो, उठतो, त्यावेळी जग जे आहे, कालचं जग आणि आजचं जगात काही फरक नसतो.
पण मृत्यूनंतर आजचं जग आहे, 100 वर्ष आपण जगलो, 100 वर्ष आपण अनेक लोकांच्या संपर्कात आलो, अनेक वस्तूंच्या संपर्कात आलो, अनेक गोष्टी घडल्या बिघडल्या, सगळं भरपूर काही झालं की नाही. पुष्कळ लोक आपलं काहीच नाही तरी आपलं काहीतरी लिहितात, आम्ही जन्मभर कसे जगलो म्हणून पुस्तकं छापतात, आपल्या नातेवाईकामध्ये वाटतात ते, आम्ही काहीतरी लिहिलं, आमच्या सगळं लिहिलं आमचं सगळं, त्यात काही घेण्यासारखं काहीच नसतं. पण असो, 100 वर्ष आम्ही अशा प्रकारे जगलो, ओके. मग हे जीवन संपलं, ओके. म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे नवीन जीवन तुम्हाला मिळणार, त्याला पुनर्जन्म म्हणतात. हे 100 वर्षाचं पुढे काय जातं, काय काही जात नाही. याचा अर्थ हे आभास आहे, असली नाही आहे, नकली आहे. ते कशावरून पुढे काही दिसणार नाही. आपल्याला मागचं कुठे दिसते आता, आपण गेल्या जन्मामध्ये काय होतं, आपले कोण लोक होते, गेल्या जन्मात समजा आपण मनुष्य होतो आणि 100 वर्ष गेल्या जन्मी जगलो. मग तिथे आता जसं आहे, आपले मित्र आहे, परिवार आहे, सगळे आहे, सोयरे आहे, आपलं घर आहे, दार आहे, अमुक आहे, धमुक आहे, सगळं फलाना ढिमका ज्याला म्हणतं हिंदीमध्ये, सगळं काही आहे. या 100 वर्षामध्ये आपण ज्या केल्या गोष्टी जुळवल्या, त्या सगळ्या गोष्टी त्यावेळी केल्या होत्या, 100 वर्ष आधी केल्या होत्या. त्याचा एवढंसुद्धा तसूभरसुद्धा आपल्याशी संबंध नाही आहे, काहीही संबंध नाही आहे. आणि कोणी जोडण्याचा संबंध गेला, आपण धरून बांधून जोडलं तर आपलं जुळणार नाही. समजा गेल्या जन्मातला आपला कोणी मित्र आला आणि त्याने सांगितलं की अरे मी गेल्या जन्मात तुझा मित्र होतो, खूप जीवस्य कंडक्ष होतो की नाही, तू माझे त्यावेळी अमुक पैसे घेतले होते, 10 लाख घेतले होते, पण त्यावेळी तू परत केले नाही मला, मग आता परत कर. तर मला बाबा गेल्या जन्म संपलं, आता तुला मित्र हेही मला माहीत नाही आणि मला काहीही माहीत नाही, तुझे 10 लाखाचं एक कवडी तुलासुद्धा मिळणार नाही. तुझं जीवस्य कंठस्थ मित्र असेल, तू म्हणतो ते खरंही असेल, पण तू गेल्या जन्माचं आणि ह्या जन्माची काहीही लिंक नाही आहे. तसेच ह्या जन्माची आणि पुढच्या जन्माची काहीही लिंक नाही आहे. याला म्हणतात विचार, याला म्हणतात विचार. विचारसागर आहे ना यांचं, निश्चलानंदाचं. विचार म्हणजे ह्याला विचार म्हणतात की तुम्हाला मुद्दामून जर तुम्ही विचार केला तुम्हाला कळेल, नाही तर आपला विचार चालूच आहे, दिवसभर जगतोच आहे आपण, 100 वर्ष जगतोच आहे की, त्याला विचार म्हणत नाही आहे, कारण तो त्रिगुणाला धरून असतो. एभी सर्वविधम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. आपण मोहित झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला परमतत्व जे आहे ते आपल्याला कळत नाही आहे. पण इथे नंतर म्हणतात की हवा तेवढा विचार करा नका. किती विचार केला तरी समाधी लाभ झाला की शक्तीची सीमा ओलांडून जाण्याची कुणाची बिशात. आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, कारण आपलं शरीर मन तसंच घडलेलं आहे. त्याच्या पलीकडे आपण कधीच त्याला क्रॉसच करू शकत नाही. कोणाची बिशात म्हणजे कोणामध्ये तेवढी ताकदच नाही आहे, शक्तीच नाही आहे. कुठपर्यंत बघा, मी ध्यान करतो, इथे लिहिलं आहे, मी ध्यान करतो, मी चिंतन करतो, फार मोठ्या गोष्टी आहेत ह्या. मी ध्यान करतो, मी चिंतन करतो, फारच कमी लोक करू शकतात. हे सारं शक्तीच्या सीमेमध्ये, तिच्या ऐश्वर्यामध्येच अंतर्भूत आहे. तुम्ही ध्यान करता, तुम्ही चिंतन करता, याचा थोडं अगदी सरळ अर्थ म्हणजे तिच्या इच्छेने करतात. या महामायेच्या इच्छेने तुम्ही काय करू शकता, तुम्ही नीट जगता आहात, तुलनेने बऱ्यापैकी जीवन जगतात तुम्ही. कारण अशा काही असतात बहुतांशी की नीट जगता येत नाही, मानसिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या खूप समस्या असतात, समस्यामागे समस्या असतात, आपल्याला नीट जगता येत नाही. आपण ते म्हटलं आहे ना, याच्या भडीमारापुढे तुम्ही काचावून जाल की नाही, तुम्हाला थोडासुद्धा धीर धरवणार नाही. सुरुवातीला म्हटलं आहे की नाही की माणसं इतके गागावून जात आहेत, इतके वैतागतात या समस्यांनी, कंटाळ्याने, चिंतेने, तर बऱ्यापैकी आपण थोडे ठीक आहोत. कसं थोडंफार देवाचं नाव घेऊ शकतो, थोडंफार ऐकू शकतो, श्रवण करू शकतो, काही करू शकतो. ही सगळी शक्तीची कृपा आहे, ती त्या महामायेची, त्या जगदंबेची कृपा आहे. म्हणून नाटक कृपात का होईना थोडंफार तरी मी ध्यान करू शकतो, थोडंफार चिंतन करू शकतो. हे शक्तीच्या अंतर्गत येतं, म्हणजे तिने कृपा केली म्हणून होतं हे, त्यात माझं काही कौतुक करण्यासारखं नाही आहे. हे त्या साधकाला, मुमुक्षुला समजलं पाहिजे. तिची कृपा आहे, त्यामुळे हे काही थोडंफार होतं आहे ना, हे शक्य आहे, नाही तर एरवी शक्य नाही आहे. म्हणूनच ब्रह्म आणि शक्ती अभिन्न. तेच ब्रह्म
शक्तिरूपामध्ये आपल्याला अनुभवता येतं. आणि अनुभव घेताना आपल्या लक्षात यायला पाहिजे, आपण जरी शक्तीच्या प्रांतात आहोत, साधक मुमुक्ष शक्तीच्या प्रांतातच असतो आणि तिथे त्याला अहंकार उत्पन्न होतो. विसरून जातो की मी शक्तीच्या प्रांतात आहे, त्याच्यामुळे अहंकार करू नये. ते भगवंतानी कृपा केली म्हणून मला असं थोडंफार तरी जगता येतं, नाही तर मी कुठे फेकला गेलो असतो. हे जाणणं, सतत देवापुढे आपण ज्याला म्हणतो झुकणं, देवापुढे सतत झुकणं, नाही तर आपला अहंकार डोकं काढतो वरती. ते आपल्या शक्तीच्या बाहेरचं आहे, आपल्या क्षमतेच्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे की नाही. म्हणून सतत झुकणं, जसं म्हणतात तुका आला लोटांगणी, त्याच्यामध्ये आहे झुकणं आहे. ते लोटांगणी, त्याला कळतं की हा अहंकार सतत वरती येतो, सतत वरती येतो आणि तो तुम्हाला ठोकणार की नाही. म्हणजे याच्या भाषेमध्ये, वेदांताच्या भाषेमध्ये, थोडं जरी वरती राहतो तुम्हाला तो सतावणार, ठोकणार, तुम्हाला त्रास देणार. आणि त्रास देणार तर कळणार नाही तुम्हाला काय झालं म्हणून. तो आपला अहंकार त्रास देतो आपल्याला की नाही. आपला अहंकार आपल्याला त्रास देतो, आपल्याला छळतो, आपल्याला अपयशी बनवतो की नाही. आपल्याला अपयश येतं, कशामुळे येतं? अहंकारामुळे येतं. कारण आपण विसरून गेलो आहे की आपल्याला जे काही आहे नाही आहे तिच्या इच्छेने सगळं चाललं आहे, देवीच्या इच्छेने सगळं काही चाललं आहे. ती घडवते म्हणून घडतं आहे, बरं वाईट, आणि तिच्या इच्छेलाच आपण मान द्यायला पाहिजे, तिच्या इच्छेने घडू द्यायला पाहिजे. तिथं आपलं काही नाही आहे की नाही. आपलं तिथे थोडंसुद्धा कर्तृत्व नाही आहे, म्हणजे कर्तृत्व म्हणजे कर्ताभाव नाही आहे. अहममुळे कर्ताभाव येतो, मी करणारा त्याला कर्ताभाव म्हणतात. असं काहीही नाही आहे. त्या जगन्मातेला आपण साधक आहोत, मुमुक्ष आहोत, भक्त आहोत, तिला आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत पोचवायचं आहे. म्हणून ते विविध अनुभवांमधून आपल्याला घेऊन जाते. अनुभवाचे स्तर खूप असतात, खूप प्रकारचे अनुभव असतात. मग त्या तुम्ही लौकिक म्हणा, अलौकिक म्हणा, काही म्हणा, त्या सगळ्या सुखदुःखांच्या यश अपयशाच्या अनुभवातून ती आपल्याला हात धरून घेऊन जाते. राजयोगात स्वामींनी सांगितलं आहे, ती आपला हात धरते, घेऊन जाते आणि शेवटी आपल्याला देवापाशी पोहोचवते की नाही. तिचं ते काम आहे. मग जे काही आहे तिच्यामुळे आहे असं केलं की आपला अहंकार नाही तर माझ्यामुळे घडतं किंवा माझ्यामुळे घडत नाही, मी चूक केली किंवा मी बरोबर केलं, हे दोन्ही गोष्टी मायेच्या अंतर्गत येतात की नाही. तुम्ही तिला विसरले, देवीला विसरले, तिचा हात सोडून दिला की नाही. आईचा हात सोडायचा नसतो, लहान मुलांनी आईचा हात सोडायचा नसतो की नाही. आई धरते आणि मुलांनी पण आईचा हात सोडायचा नसतो. आधी शेवटपर्यंत झाला तो सुरक्षित आहे की नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हे सगळं शास्त्र सांगतं, भक्तिशास्त्र सांगतं आणि वेदांत सांगतं, म्हणजे गीता पण तेच सांगते. गीतेच्या आपण श्लोकामागून श्लोक बघतो आहे की नाही. पिता आहे, माता आहे, पितामह आहे, सगळंच काही आहे. सगळेजण आपली काळजी घेतात. पितामहस्य जगतो माता धाता पितामह, सगळं गीता आहे की नाही. सगळेजण मिळून आपली काळजी घेतात. मग ते आपण मान्य करायला पाहिजे की सगळेजण आपली काळजी घेतात आणि आपल्याला आपलं भविष्य जीवन कसं सुरक्षित होईल, कसं आनंदमय होईल याची चिंता करतात. मग तिथे आपल्या त्याची जाणीव असली की आपला अहंकार म्हणजे मी जो आहे सतत डोकंवर काढतो, तो येणार नाही. आणि झालं की यालाच होता यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या, जो हा गीतेचा विषय आहे. योगशास्त्रे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. पुढच्या प्रवचनात आपण याच्यानंतरचा विषय बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.